कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तुम्हाला शब्द देते, एजंटचं लग्न त्या मुलीसोबत कधीच होणार नाही। ती मुलगी आपली सासू कधीच होणार नाही। वहिनी, मग तुम्ही त्या दिवशी आमच्या प्लॅनवरती का चिडलात? कारण तुमचा प्लॅनच तसा होता, त्यात अडकणार तुम्हीच होतात। माझ्या प्लॅनमध्ये बुद्धी जरी माझी असली ना, तरी सगळं काही ती लीला करणार आहे। त्यामुळे अडकली तर लीला अडकेल, आपल्या फॅमिलीच्या प्रतिष्ठेला धक्का सुद्धा लागणार नाही। नाचक्की होईल ती तिच्या फॅमिलीची, आपली नाही। ती लीला असं काहीतरी करूच शकते, हो ना लक्ष्मी वहिनी? नाही, मला मान्य नाही। तुम्ही लीलाला एकेरी नावानं हाक मारलेली मला अजिबात मान्य होणार नाही। लीला आई म्हणायचं हो नाही, पण आम्ही तर होणारी सासू आहे ना तुमची ती, मग तिला योग्य तो मान द्यायला नको? हो, लीला आई म्हणायचं चला आता लवकर, तुमची लीला आई यायची वेळ झालेली आहे, तिच्या घरचे येणार आहेत, त्यांचं स्वागत नको करायला? चला 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 करूया। पुन्हा असा मूर्खपणा करू नकोस आणि गोंधळी घालू नकोस प्लीज। सगळं व्यवस्थित चालू आहे, व्यवस्थित चालू दे। कुठे गेले आज ह्या मारायला? नको तेव्हा त्या दरवाजात त्यांच्या बसून टकामका माझ्या घराकडे बघत असतात। आज कुठे गेल्यात मारायला? एक जण दिसत नाही। सुप्रिया, ए सुप्रिया, ए मंजुळा, अगं काय करतेस घरात? अगं बाहेर येऊन बघ तरी। बघ ना, माझ्या जावयाने किती मोठी गाडी पाठवली ती। सुप्रिया, ए सुप्रिया। ए कालिंदी, कशाला इतकी जाहिरात करते? आनंदात आहे ना मी, म्हणून। आणि मला आनंद झालाय, तो सगळ्यांना कळायला नको का? आणि सगळ्यांना हेही कळायला हवं आपल्याला किती मान मिळतो। तिला श्रीमंताच्या घरी जाते ना, हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण तिला किती अवघड जाणार आहे कळतंय का तुला? मला टेन्शन आलंय अगं, तिला ते घर सांभाळायचंय। काय तुम्ही तिला नाही सांभाळायचं? अहो ते घर सांभाळायला 10 नोकर आहेत त्यांच्याकडे, आणि त्यातून काही काम उरलंच आहेत की त्या सुना, त्या करतील काम। तुम्ही ना त्या प्रसंगाची मज्जा नका घालू। काय तू? अगं बाई, अहो बघितलं, छान दिसतीये नाही? अगं माझं सोना ग, किती गोड दिसतोय। कालिंदी, केवढी मोठी गाडी आहे ग? एजंटनी पाठवली? पाठवली काय? मी नको नको म्हणत होते, जबरदस्तीने पाठवली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।